वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो इंग्रज साहेबांनी घेतली आहे. इंग्रज साहेबांकडे बघा 10 दिवसाची सुट्टी घेतली आहे आणि 10 दिवस माझा लोड कमी झाला आहे असं मला वाटते. कारण पोरांना ट्युशनला नेणं, ट्युशनवरून आणणं, शाळेत नेणं, शाळेमधून आणणं, पण घरचा लोड कमी झाला की नाही हे माहिती नाही. कारण इंग्रज साहेबांनी फरमाईश केली आहे मेंदू वडे, द फेमस मुंबईमधले मेंदू वडे. तर त्याची तयारी सुरू आहे. तर तुम्ही बघा, इंग्रज साहेब मला आता नारळ फोडून देत आहे. हे बघा, आणि मी तयारी सुद्धा केली आहे. आणि ही डाळ इंग्रज साहेब बघा काय करत आहे. सगळी तयारी झालेली आहे. फक्त मला वाटण काढायचं आहे आणि डाळ मिक्सरमधून काढायची आहे. सो खूप दिवसानंतर मी म्हणेल 1-2 वर्ष झाली का काय माहिती, घरी मेंदू वडे बनवलेच नाही मी. सो आज ते बनवत आहे. लाडू ट्युशनला गेलेला आहे. इंग्रज साहेब त्याला घेऊन येणार आहे ट्युशनमधून. तो पण मी नारळ पाणी पिऊन बघते गोड आहे की नाही. गोड आहे. आणि आज घरीच आहे कारण तिला लस दिली होती. सो तिच्यामुळे हात दुखत होता म्हणून ती आज घरीच होती. म्हणजे इक्वल सगळे घरी आहे. आता लाडू स्कूलमध्ये जाणार की नाही माहिती नाही, बघू आल्यानंतर. सो म्हटलं चला, सकाळी 6 वाजता उठून डाळ टाकली मी भिजत. आता हे डाळ वाटण वगैरे काढते. कारण असं काही करायला वेळच भेटत नाही. सकाळी टिफिन, संध्याकाळी डेली जो मेनू असते आपला भाजी बनवायचा तो, सकाळी टिफिन, त्याच्यामुळे हे असं वेगळं काहीतरी बनवायला वेळ भेटत नाही. बट आता 10 दिवस इंग्रज साहेब घरी असते, बघू काय काय बनवायचं आहे. आता इंग्रज साहेब मला हे काढून देत आहेत. हे काढल्यानंतर मग मी पुढची प्रोसिजर करते. तर मंडळी, इंग्रज साहेबांनी दिलाय मला नारळ फोडून. आणि नारळ फोडून दिल्यानंतर आता मला करायचं कट करत आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे. हे बघा, छोट्या पीसेस मध्ये मी त्याला चॉप करत आहे. कारण याच्यानंतर मला त्याचं वाटण करायचं आहे, बारीक पेस्ट काढायची आहे. सो ते असं जर केलं तर ते इझी जाणार पेस्ट काढायला. आणि हे सगळं कच्चंच घ्यायचं आहे मला. हिरवी मिरची, थोडंसं आलं, 3-4 पीसेस आहेत लसणाची कढी, लसणाच्या पाकळ्या, 3-4 कोथिंबीर, आणि हे फोडणीसाठी घेतलं याचा. आणि याचं वेगवेगळा पेस्ट काढायचं, नंतर फोडणी द्यायची. तिखट आहे. सो आता माझं हे सगळं झालं आहे वाटण काढून. म्हणजे खोबरं, ओल्या नारळाचंही झालं, याचंही झालं आहे. सो मी आधी नारळाची चटणी बनवून घेते आणि त्यानंतर मग मी डाळ भिजत टाकली आहे, त्याचं आपण नंतर वाटण काढूया. ओके, सो आधी मी बनवते चटणी. बघा, चटणी झाली आहे करून. किती छान दिसत आहे, एकदम ग्रीन. तर तुम्ही चटणी बघितली आहे. खूप सिंपल मेथड आहे चटणीचं. जे मी तुम्हाला हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि आलं दाखवलेलं होतं ते मी ग्राइंड केलं. आणि ग्राइंड केल्यानंतर मी ते तेल, जिरं, मोहरी याच्यामध्ये त्याला फोडणी दिली. आणि त्याच्यानंतर मी नारळ जे काढलं होतं पेस्ट, ते नारळाचं पेस्ट त्याच्यामध्ये टाकलं. तर काही लोक असं करतात की ते नारळाच्या पेस्ट मध्ये जी फोडणी तयार करतात ती टाकतात. तर मी असं न करता थोडं वेगळं केलं. प्रत्येकाची आपापली मेथड असते स्वयंपाक करण्याची किंवा काही पदार्थ करण्याची. सो मी असं केलं, दोन्ही मेथड यूज केला तरी काय फरक नाही. बट आता आहे ते वडे तयार करायचे, मेंदू वडे. तर मी जे भिजत टाकलेली होती उडदाची डाळ ती झाली आहे टोटल ग्राइंड करून. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, मी याच्यामध्ये थोडंसंही पाण्याचा वापर केला नाही. विदाऊट पाण्याने हे मी ग्राइंड केली.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला हे ग्राइंड करायची असली तर खूप कमी क्वांटिटीमध्ये घ्या, कारण हे आपण मिक्सरमधून काढतो. याचं जे ग्राइंडर असते मशीन, ग्राइंडर मशीन जे आपण म्हणतो, ती खूप वेगळी असते. इडली डोसा आणि याचं जे ग्राइंड काढतात, बॅटर काढतात, ते खूप वेगळं एक मशीन असते. त्याच्यामध्ये गोटा असतो, दगड असतो, त्या टाईपचं आतमधून असते आणि वरूनही दगडानेच ते ग्राइंड केलं जाते. पण आपलं जे मिक्सर आहे त्याच्यावरती खूप लोड येतो, कारण हे ज्या गोष्टी आहेत खूप जड असतात. याची पेस्ट व्हायला खूप जड जाते आणि लोड येतो मिक्सरला, आणि मिक्सरमध्ये बंद पडतं किंवा खराब होऊ शकते, ती मशीन गरम होते. सो खूप कमी क्वांटिटीमध्ये घ्या. आणि खूपच तुम्हाला जड जात असेल पेस्ट करायला तर तुम्ही थोडंफार पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. आता हे खूप हार्ड आहे, तर आता याच्यासोबत थोडंसं मला एक प्रोसिजर करायची आहे, सो ते आपण करूया आता. तर आता हे ग्राइंड करून टोटल झालेलं आहे. हे कसं असते बेसिकली, मला जेव्हा करायचं असतं, मला माहिती नाही इतर कोण कसं करते. मी जेव्हा वडे तयार करते किंवा मला जेव्हा वडे करायचे असतात तेव्हा मी आदल्या दिवशी ही डाळ भिजत टाकते दिवसभर 3-4 तास, आणि रात्री त्याला ग्राइंड करून ठेवून देते. त्याच्यामध्ये मेथीदाणे वगैरे असतात ग्राइंड करायच्या वेळेस. पण आता थोडं मी वेगळं म्हणजे वेगळी प्रोसिजर मेथड ट्राय केला आहे. ती म्हणजे मी सकाळीला 6 वाजता भिजत टाकलं, आणि 6 वाजता भिजत टाकल्यानंतर समथिंग 10 वाजता 10:30 वाजता मी हिला ग्राइंड केलं आहे. आणि आता याच्यामध्ये हवा कशी क्रिएट होणार, म्हणजे एक मेथड असते. जेव्हा तुम्ही दहीवडा किंवा असे मेंदूवडा तयार करतात तेव्हा ते खूप पाण्यामध्ये तरंगला पाहिजे त्याचा गोळा, आणि तेलामध्ये ते असे तरंगले पाहिजे. आणि जेव्हा आपण त्याला ब्रेक करतो, खाण्यासाठी घेतो, जेव्हा त्याला ब्रेक करतो तेव्हा त्याच्यामध्ये ना खूप एक सॉफ्टनेस असते. वरून ते हार्ड दिसतात पण आतमध्ये खूप त्याची पोकळी तयार झालेली असते. सो आता ती पोकळी आता मला तयार करण्यासाठी याच्यासोबत एक मेथड तयार करायची आहे. ते म्हणजे एक राऊंड एक सारखं याला मला असं फिरवायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये एक हवा क्रिएट होणार असं म्हटलं तरी चालेल. याच्यामध्ये हवा जाणार आणि याच्यामध्ये त्याला एक क्रिएशन होणार तयार. म्हणजे हा जो तो एकदम पाण्यामध्ये तरंगणार आणि तेलामध्ये वडे तरंगणार आणि वडे एकदम सॉफ्ट होतील, क्रिस्प होतील. मी मेथड म्हणजे सकाळी डाळ टाकून ती लगेचच मेंदू वडे तयार करायला घेणं, ही मेथड माझी फर्स्ट आहे. नाहीतर मी तुम्हाला आधी जी सांगितली मी तशीच करते. सो आपण बघूया काय होते आता. ओके, पण याला कमीत कमी 15-20 मिनिटं तरी फेटावे लागतात. याच्यामध्ये हवा तयार व्हायला पाहिजे. लाडूला हवी शेजवान चटणी आणि चपाती. कधी काय खाणार काही सांगता येत नाही. खूप हार्ड आहे, खूप हार्ड जात आहे फेटायला. सो टोटल मी फेटून घेते, कारण याला 15 मिनिटं झालं आहे फेटून. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅटर फेटायच्या वेळेस एकाच दिशेने फेटायचं आहे, कारण हात खूप दुखतो, मला माहिती आहे. खूप हार्ड असते ते फेटायला, पण जसं जसं आपण फेटतो तशी तिचं जे हार्डनेस आहे ते कमी होत जाते आणि ते खूप हलकं बॅटर होत जाते. सो मी तुला दाखवते फेटल्यानंतर कसं झालं आहे ते. हे बघा, एकाच दिशेने फेटायचं आहे. कधी असं फेटू नका, नाहीतर बॅटरमध्ये हवा क्रिएट होणार नाही आणि आपलं जे बॅटर आहे ते हलकं होणार नाही. सो बॅटर खूप हलकं झालं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता बघा हे बॅटर हलकं कसं झालं आपल्याला कसं समजणार, तर त्याच्यामधला एक असा गोळा घ्यायचा आणि तो गोळा असा पाण्यामध्ये टाकायचा. बघा तरंगतोय ना, कुठं गेला बघा पाण्यामध्ये. दहीवड्याचं बॅटरही हेच आहे, सेम प्रोसिजर आहे, हेच म्हणाल तरी चालेल. फरक फक्त एवढा आहे की आपण दहीवड्यामध्ये असे गोळे करून टाकतो आणि याच्यामध्ये कसे गोळे करायचे आहेत सो मी तुम्हाला दाखवणार आहे. बट आता आपण हे झालं आपलं बॅटर तयार. ओके, आणि याच्यामध्ये मी टाकलेले आहे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि जिरं टाकलं आहे. सो तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर टाकू शकता बारीक चॉप करून, हिरवी मिरची टाकू शकता बारीक चॉप करून, पण मी असं काही टाकलेलं नाही. मी याच्यामध्ये फक्त जिरं टाकलं आणि मीठ टाकलेलं आहे, ठीक आहे. आणि हेच बॅटर आपण दहीवड्यासाठी वापरतो, काहीच फरक नाही आहे. फक्त दहीवड्याला गोळा मी सांगितलं तुम्हाला, दहीवड्याचा गोळा असा असतो आणि हा आपला मेंदूवड्याचा गोळा असा दाबून त्याला मध्ये असं करतात आणि असं सोडून देतात. ओके, मी आता तेल ठेवलं आहे तापत. बघा, इंगळे साहेब घरी असले म्हणजे फरमाईश असते प्रत्येक डिशेसची, जेवढ्या मला येतात तेवढ्या, ज्या नाही येत त्या पण. सो चला मग काय करणार, कारण डेली तर असं खायला करणं पॉसिबल होत नाही, कारण एक शेड्यूल असतो आणि एक संडे भेटतो, तोही कसाच जातो इरिटेट. सो एखादा संडेचा ब्लॉग मी तुम्हाला सांगणार की माझा संडे कसा जातो म्हणून. बट आता आपण करत आहोत मेंदू वडे. आणि तुम्ही
बघा मी याच्यामध्ये थोडं टाकलं होतं बॅटरमधूनच, तर आपलं तेल चांगलं तापलं आहे. गोल करायचा असला तर गोल करू शकता, चपटा करायचा असला तर चपटा करू शकता, काही फरक नाही, जसा हवा तसा करू शकता. सो मला पटापट आता मेदूवडे करायचे म्हणून मी लाडूची शाळेची तयारी करायची आहे, बिकॉज त्याचाही शाळेचा टाइम होत आहे, तो खाऊन घ्यायला पाहिजे. बघा किती छान निघतं, किती एकदम हलकं झालेलं आहे बॅटर की हातावरती पण होतात पटकन. थोडा पाण्याचा हात घेऊन घ्यायचा. ओके ब्राऊन झाले आहेत आणि मी सतत त्यांना फिरवत आहे तेलामध्येच, कारण स्टॉक व्हायला नको, ते दोन्ही साईडनी व्हायला पाहिजे आणि आतूनही व्हायला हवेत, नाहीतर वरून ब्राऊन म्हणजे वरून ते ब्राऊन दिसतात आणि आतून मध्ये कच्चेच राहतात. आणि गॅसची फ्लेमही कमी करायला पाहिजे, त्यानंतरच ते व्यवस्थित होतात. सो आता हे वडे झाले आहेत. छान. आता चला बघूया याच्या आतमध्ये. सगळी मेहनत जी आहे ती फेटण्यावरती अवलंबून आहे असं म्हटलं तरी चालेल. खूप गरम आहे, आता गॅसची फ्लेम कमी करते. दबत आहे हे बघा आतमध्ये दिसतंय ना कशी पोकळी तयार होते याच्या आतमध्ये, हे बघा. सो अशी पोकळी तयार व्हायला पाहिजे, हे बघा. सो अशी पोकळी तयार व्हायला पाहिजे, असे दबायला पाहिजे. सो तेव्हा ते छान वाटतात. ही सगळी मेहनत जी आहे ती सर्व हे बॅटर फेट्यावरती अवलंबून आहे. जेवढं तुम्ही बॅटर फेटणार तेवढे हे वडे छान येणार. सो आता मी हे सगळे वडे बनवून घेते. ओके. आणि खरंच सांगते नवीन डिशेस बनवायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम काय माहितीये का तुम्हाला दाखवते बघा किती भरले भांड्यांनी. नवीन डिशेस बनवायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण भांडे इतके पडतात की जशी काय त्यांना बरकत येते. खरंच सांगते मला स्वयंपाक करायला इझी जातं, कारण स्वयंपाक करताना एवढे भांडे पडत नाहीत, पण जेव्हा नवीन डिश काही बनवते ना तेव्हा खूप भांडे पडतात. असो. सो आता हे झालं आहे छान करून. थोडंसं खाऊन बघते मीठ वगैरे. एक नंबर करून बघा, छान लागते. सो मी सगळे बनवून घेते. मेंदू वडे झाले आहेत तयार, चटणी झालेली आहे तयार. आता आहे ते इंगळे साहेबांना द्यायचं, कारण फरमाईश होती इंगळे साहेबांची मेंदू वड्याची. लाडू गेला आहे खाऊन आणि टिफिन मध्ये घेऊन. सो मी आता इंगळे साहेबांसाठी प्लेट बनवलेली आहे. तर बघूया त्यांचं काय रिॲक्शन आहे मेंदू वड्यावरती. तो इंगळे साहेब बघूया काय रिॲक्शन देतात.
तो इंगळे साहेब कसा आहे? छान आहे. चांगली रिॲक्शन आली. तो आता मी थोडं खाऊन बघते. तर इंगळे साहेबांनी खूप छान कॉम्प्लिमेंट दिली की चांगले आले आहेत. बट आता मी खाऊन बघते कसे झाले आहेत. कारण चांगलेच झाले असं करायचं नाही. जर खरंच कुठं काही चुकलं तर नक्की सांगायला पाहिजे, कारण नेक्स्ट टाइम आपण ते चुकी करणार नाही. म्हणून मी स्वतः खाऊन बघते. मस्त झालं, कुठं काही कमी नाही. त्याच्यामध्ये तुम्ही खाण्याचा सोडाही टाकू शकता. मी अवॉइड केलं. आणि आदल्या दिवशी जर तुम्ही भिजवून हे बनवलं म्हणजे सकाळ समथिंग दुपारी टाकायचे, रात्री झोपायच्या आत याला ग्राइंड करायचं आणि ठेवून द्यायचं तसंच झाकून. आणि सकाळी जर मेंदू वडे केले तर खूपच छान होतात. बट असे खूप चांगले झाले, कारण हे जस्ट लगेच मी भिजवली 6 वाजता आणि 10 वाजता करायला घेतलं. हे पण छान झाले, पण ते फर्मनेट झालेले असतात. फक्त याच्यामध्ये मेहनत खूप आहे फेटायची. ओके, सो मंडळी खरंच खूप छान झाला बेत मेंदूवड्यांचा. खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर मेंदूवडे खात आहे आणि बाहेरचं आम्ही खायला जात नाही. सो हा ब्लॉग जर तुम्हाला मेंदूवड्याचा आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन जे ब्लॉग काढणार किंवा व्हिडिओज काढणार त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येणार. आणि चटणी पण खूप छान झाली. आणि हो, तुम्हीही ट्राय करून बघा आणि खा. खूप चांगला हेल्दी नाश्ता आहे हा. सो मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.